नमस्कार बालमित्र हो, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ क्रमांक 4 वैदिक संस्कृती या पाठाखालील संपूर्ण स्वाध्याय आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला तर स्वाध्यायाला सुरुवात करूयात. त्यातील प्रश्न क्रमांक 1 आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. त्यातील पहिला आहे, विद म्हणजे डॅश. विद म्हणजे जाणणे किंवा ज्ञान घेणे होय. दुसरा आहे, गुरुजवळ बसून ज्ञान मिळवणे म्हणजे उपनिषद. आणि तिसरा आहे, ज्येष्ठ व्यक्तींचे मंडळ म्हणजे सभा. ब आहे, जोड्या जुळवा. अगट बगट दिलेला आहे. तर पहिला आहे ऋग्वेद. उत्तर आहे देवतांची स्तवने. दुसरा आहे यजुर्वेद. त्याचं उत्तर आहे यज्ञविधीचे वर्णन. तिसरा आहे सामवेद. त्याचं उत्तर आहे यज्ञातील मंत्रांचे गायन. आणि चौथा आहे अर्थवेद. त्याचं उत्तर आहे आरोग्य व औषधोपचार. प्रश्न क्रमांक 2 संकल्पना चित्र पूर्ण करा. 4 आश्रम. पहिला आहे गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्याश्रम, ब्रह्मचार्याश्रम. त्यानंतर प्रश्न ब आहे, टिपा लिहा. त्यातील पहिला आहे वैदिककालीन शिक्षण व्यवस्था. वैदिक काळात शिक्षण ही समाजातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जात असे. विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जात असे. म्हणजेच ते गुरुच्या आश्रमात राहून शिकवत, गुरूंसमोर बसून अध्ययन करत. विद्यार्थ्यांना गुरुकुलात शिस्तबद्ध जीवन जगायला शिकवले जात असे, जेणेकरून ते ज्ञान, नैतिकता आणि कर्तव्यनिष्ठ यांचा आदर्श ठेवून समाजात काम करतील. गुरु हे आदर्श जीवन जगण्यासाठीचे मार्गदर्शक होते. विद्यार्थी वेद, गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद, नीतिशास्त्र आणि युद्धकला यांचा अभ्यास करत. त्यानंतर पुढची टिप आहे वैद्यकालीन आर्थिक जीवन. वैद्यकालीन आर्थिक जीवन या काळातील लोकांचे आर्थिक जीवन मुख्यतः कृषी आणि पशुपालन यावर आधारित होते. गहू, सातू, तांदूळ आणि इतर धान्य ते पिकवत असत. वैदिक काळात पशूंना अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. गाय, बैल, घोडे, मेंढ्या, शेळ्या हे प्रमुख प्राणी होते. गाय हे विनिमयाचे साधन होते. घोड्याचा उपयोग युद्धात आणि यज्ञकामात होत असे, तर बैलाचा उपयोग नांगरणी आणि वाहतूक यांसाठी केला जाई. कृषीव्यतिरिक्त इतर अनेक व्यवसाय प्रचलित होते. पशुपालन, धातुकाम, कुंभारकाम, विणकाम, सर्वकाम आणि रथनिर्मिती हे महत्त्वाचे उद्योग होते. पुढचा प्रश्न आहे, वैदिक समाजातील स्त्रियांचे स्थान. पूर्वी वैदिक काळात स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान होते. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. त्यांना पुरुषांप्रमाणेच वेदध्यानाची मुभा होती. अनेक स्त्रिया विदुषी म्हणून प्रख्यात होत्या. लोपमुद्रा, घोषा गार्गी, मैत्रेयी आपले ही या काळातील प्रसिद्ध विदुषांची काही उदाहरणे आहेत. स्त्रिया धार्मिक विधी, यज्ञयाग यात सक्रियपणे भाग घेत. प्रश्न क्रमांक 3 आहे, पुढील विधाने सकाराने स्पष्ट करा. त्यातील पहिला आहे, वैदिक संस्कृतीमध्ये शेतीला महत्त्व होते. उत्तर आहे, वैदिक संस्कृतीमध्ये शेतीला महत्त्व होते कारण वैदिक काळातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय होता. धान्याचे उत्पादन हे त्यांच्या उपजीविकेचे साधन होते. शेतीची कामे करण्यासाठी बैलांचा वापर केला जात असे. नांगराला लोखंडी फाळ जोडून जमीन कसली जात असे, ज्यावरून शेती प्रगत असल्याचे समजते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वैदिक काळातील समाजात स्त्रियांचे स्थान सन्मानाचे होते. तर उत्तर आहे, वैदिक काळात स्त्रियांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध होती. त्यांनी वेद आणि शास्त्राचा अभ्यास केला होता. लोपमुद्रा, गार्गी आणि मैत्री यासारख्या विद्वान स्त्रियांचा उल्लेख वैदिक साहित्यात आढळतो, ज्यांनी सूतकाची रचना केली होती. कौटुंबिक आणि धार्मिक कार्यात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबर निस्तान दिले जाईल. कोणत्याही धार्मिक विधींमध्ये पत्नीचा सहभाग अनिवार्य मानला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब वैदिक काळातील मनोरंजनाची साधने व वर्तमान काळातील मनोरंजनाचे साधने यातील साम्य व फरकाचे मुद्दे लिहा. तर उत्तर आहे साम्य गोष्टी. संगीत आणि नृत्य दोन्ही काळात संगीत आणि नृत्य ही मनोरंजनाची प्रमुख साधने आहेत.
वैदिक काळात विनाशक यांसारखे वाद्य होती, तर आजही विविध वाद्यांचा वापर होतो. खेळ, मैदानी खेळ आणि कुस्ती यासारखे शारीरिक कसरतीचे खेळ दोन्ही काळात लोकप्रिय आहेत. सण, उत्सव दोन्ही काळात सण, धार्मिक उत्सव आणि मेळावे यामध्ये लोकांचे मनोरंजन होते आणि त्याचा फरक आहे. वैदिक काळात मनोरंजन प्रामुख्याने सामुदायिक आणि मर्यादित स्वरूपाचे होते, तर वर्तमान काळात तंत्रज्ञानामुळे मनोरंजन आता वैयक्तिक आणि जागतिक स्तरावर उपलब्ध आहे. वैदिक काळात लोककला, नाटके आणि प्रत्यक्ष साधने सादरीकरणावर भर होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तक्ता पूर्ण करा. पद आणि संस्था आणि कार्य असं दिलेलं आहे. मग सभेचं काय उत्तर आहे, महत्त्वाचे निर्णय घेणे, समिती, राज्याच्या निर्णयामध्ये सल्ला देणे, आयोजक बैठक ठेवणे. आणि तिसरं आहे भागदूत, कर वसुली करणे. मित्रांनो, सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, योग साधना केल्यानंतर आपल्या जीवनातील कोणते बदल येऊ शकतील? तर उत्तर आहे, योग साधनेमुळे आपल्या जीवनात शैलीत सकारात्मक बदल होतात. त्यांचे काही फायदे खालीलप्रमाणे. पहिला आहे शारीरिक आरोग्य. शरीरातील लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. दुसरा आहे मानसिक शांतता. तणाव, चिंता आणि निराशा कमी होऊन मन प्रसन्न आणि शांत राहते. शिस्त, दिनचर्या. झोपण्याची आणि जेवण्याची वेळ सुधारतात, ज्यामुळे एकूण जीवनशैली अधिक शिस्तबद्ध होते. धन्यवाद मित्रहो. असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.